चला आता सामना रंगणार आहे. दोन बलाढ्य असे संघ वरद विनायक विरुद्ध एमसीसी ची मॅच टॉप 10 ची ही दुसरी मॅच. टॉप 5 मध्ये पहिला संघ दाखल होते तो नेमा बॉयज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न श्रेयसच्या बॅट मधून पहिला देतोय गणागती चौकार. श्री गणेश होते 4 धावेने वरद विनायक या संघाचा कमांड डीजे. चला पहिल्या चेंडूवरती चौकार आला तर श्रेयसला माहिती आहे. दुसरा हलक्या त्याने खेळून काढला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2 चेंडू आणि 5 धावा. चला आता स्ट्राईक एंडर विचार केला तर आकाशची घरं देत आहेत. एक मोठा खेळाडू मोठा फटका मारण्याचा चेंडू जातो इंटू द गॅप. सीमारे शपार देऊया पुन्हा एकदा डीजेला संधी. कमांड डीजे. थँक्यू. सुजित दास कडून सुद्धा आणि जितूदा कडून सुद्धा मैत्री खूप चांगली आहे त्यांची. आणि वाईट अतिरिक्त धावफळकेमध्ये 8 जण धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन आणि 10 धावा. कुठेतरी मेवळ मागडा षटक हाताना दिसतोय. चांगला कमबॅक करतोय यष्टीरक्षक. कुठेतरी चुकी करतोय पण चुकी सुधारली. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 4 चेंडू 10. एक चांगला कमबॅक दिसतोय. फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. थ्रो थांबवला. चला थँक्यू डीजे. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11. गोलंदाजी मारायचा विचार केला तर किरण. एकेरीने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला 1 चेंडू 12 धावा. स्ट्राईक एंड वरती श्रेयस. चला एकेरीने धावसंख्येत भर. 2 चेंडू 13 धावा. आकाश गर्द आणि श्रेयस दोघे सलामीची जोडी वरद विनायक संघाकडून सज्ज आहे खेळण्यासाठी. गोलंदाजी मारू विचार केला तर किरण प्रजापती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रयत्न होते पण चेंडू काही अडला नाही. धावसंख्या 4 नि सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली 17 धावा. एकदा डीजेला संधी पुन्हा. थँक्यू डीजे. चला 15 मिनिटाचा अवधी असतो. प्रत्येक संघाला 4 षटक हाताळायला. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू 17 धावा. एक मोठी मॅच एमसीसी विरुद्ध वरद विनायक संघ. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण पुरेपूर शॉट असा बसला नाही. एकेरीने धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 18 धावा. आता स्ट्राईक वर येतो श्रेयस. चला एक हलका सेफ केलेला फटका. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू 19 धावा. आणि चला 500 रुपयाचा मानकरी ठरलाय आकाश गरज. त्याने 1 चौका मारलाय. जितूदा आणि सुजित यांच्या दोघांकडून प्रत्येक चौकारासाठी आकाश गरज यांच्या 500 रुपये लागलेले आहेत. शेवटचा चेंडू मार्ग असता. दुसऱ्या षटकातील धावसंख्या झाले 19 रन ऑन बोर्ड. आणि यष्ट्या उद्ध्वस्त करतोय किरण प्रजापती. आकाश करत तंबूच्या दिशेने दिसतोय. एक मोठा आदरा वरद विनायक संघाला. देऊया डीजेला एकदा संधी. कमॉन डीजे.
पॉवर प्ले ना. चला आता येणार तिसरं षटक आहे, अण्णामारीचे षटक आहे. त्या अण्णामारी षटक आकाश करत आपली विकेट टिकवू शकला नाही. तंबूच्या दिशेने जाताना दिसला शेवटच्या चेंडूवर. आणि आता येणारे षटक अण्णामारीचे षटक. या पॉवर प्लेच्या अण्णामारीच्या षटकात किती धावा रोखू शकतो हा छोटासा कुंदन. चला धावसंख्या झालेली आहे ती 1919 रन ऑन बोर्ड. 19 धावा. गोलंदाजी मारो एक छोटा खेळाडू अंडर 16 चा कुंदन. पहिला चेंडू पुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर आणि गुड रनिंग विनिंग विकेट श्रेयसची दिसते आपल्याला. धावसंख्याचा विचारता धावसंख्या जाऊन बदले 1 चेंडू आणि 20 धावा. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये आकाश गरज यांची जागा घेण्यासाठी एलेक्स आलेला आहे. एक चेंडू 20 धावा. वीस धावा. चला घाई करायची. 15 मिनिटाचा अवधी आहे. 4 षटक आता यायला. फुलटा चेंडू. हा आणि काय करते चेंडूनी मध्येच खालती जाऊन वरती आला तर एकेरी धावेने संतुष्ट. हे पॉवर प्लेच्या षटक चालू आहे. या पॉवर प्लेच्या षटकात हाणामारी दिसेल का? 2 चेंडू आतापर्यंत हाताळल्या. धावसंख्या झालेली आहे ती 21 रन ऑन बोर्ड. चला टॉप 10 च्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच टी शर्ट नसणार आहे. एक लास्टला जेव्हा टॉप 10 च्या मॅच आणि जो पहिला पारितोषिक सगळं ठरेल तेव्हा एक पारितोषिक खास आकर्षक पारितोषिक ठेवलेलं आहे. सर्व संघांनी नोंद घ्यायची. त्याला धावसंख्या झाली 3 चेंडू आणि 22 धावा. कुंदन हाणामारीच्या षटकात अजूनही दोन्ही फलंदाजाला बांधून ठेवले. एलेक्स आणि श्रेयस 3 चेंडू हाणामारीचे मार्गस्थ आहेत. फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि एक एरे धाव्याने संतोष. एक चांगला षटक आता होतो कुंदन. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 23 धावा. कुंदनचा विचार केला तर अंडर 16 चा खेळाडू आहे. गोलंदाजी मार आणि सामना करेल श्रेयस. फुलटा चेंडू आणि चेंडू सरळ गेलाय पिवळ्या बर्धाच्या वरून. एक मोठा आदरा श्रेयस तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमॉन डीजे. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 23. चला घाई करायचा. प्रत्येक 15 मिनिटाचा टाइमर स्कोरर चला 10 मिनिटं पूर्ण झाली आहेत. घाई करायची. एमसीसी संघ 15 मिनिटाचा अवधी असतो. जर का आयोजन कमिटीचा आधार 15 मिनिटं पूर्ण झाली समोरच्या संघाने अपील केली तर 2 रनची पेनल्टी लागू शकते. चला हा शेवटचा चेंडू.
जुगलबंदी बॅटिंग एंडवर विचार केला तर एक मोठा खेळाडू आहे ज्याने क्रिकेटच्या मैदानात गाजवले, एक अनुभवी आणि गोलंदाजी मारे एक नवनवीन खेळाडू, अंडर 16 चा प्लेअर कोंदन सामना करतील एक अनुभवी खेळाडूचा. फुलटॉस चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी, थ्रो प्रॉपर नव्हता. चला एक चांगला षटक आलो, या षटकाची समाप्ती होते. या पॉवर प्लेच्या षटकात या कुंदनचा विचार केला तर फक्त 5 धावा दिला. एक चांगलं षटक आलं. मी वारंवार इकडून म्हणताना बोलतो काय या नावाचा बोलबाला एमसीसी एक महत्वाचं षटक हाताळलं, त्यांनी 5 धावा दिला. एक मोठा आदर श्रेयसच्या रूपात वरद विनायक संघाची धावसंख्या झाली 24. 2 गडी बाद श्रेयस आणि आकाश तंबूच्या दिशेने जाताना दिसले. धावा झाल्या 24. जरा टाइम थोडं कमी आहे. जर वरद विनायक संघ तुम्ही जर टाइम घेतो तर त्यांना लागणारी पेनल्टी कॅन्सल होऊ शकते. चला बीव्ही एकलव्य आणि स्वामी समर्थ जे सर्व खेळाडू व्हॉलेंटियर असतील या विभागातील त्यांनी स्टेजच्या जवळ यायचंय. बीव्ही एकलव्य स्वामी समर्थ या विभागातील सर्व रहिवासी मुलं त्यांनी स्टेजच्या जवळ यायचंय. गोलंदाजी मार होती रुकेश कांबळे. चांगला चेंडू, पंचन हात खोद, वाईटचा इशारा, धावसंख्या जाऊन बोलले 25 रन ऑन बोर्ड. फुलटॉस चेंडू गेला डायरेक्ट इंटू द गॅप, सीमारे शापार, कम ऑन डीजे. चला एक चेंडू 29 रन ऑन बोर्ड. 29 धावा झालेल्या आहेत. रुकेशच्या पहिल्या चेंडूवरती घणाघाती फटका दिसला, चेंडू सीमारेच्या बाहेर गेला. पुन्हा एकदा कमबॅक करतोय निर्धाव चेंडूची सांगता होताना धावसंख्येचा विचार केला तर आहे तिकडेच थांबली. 29 रन ऑन बोर्ड. हेमल भावसार पहिल्या चेंडूवरती एक क्लास शॉट दिसला आपल्याला. चेंडू इंटू द गॅप ट्रॅव्हल करताना सीमारेच्या बाहेर गेला आणि आता 29 रन ऑन बोर्ड. 2 चेंडू. चांगला फटका आणि एकेरी धावेने संतुष्ट व्हायला लागले. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 30. 30 रन ऑन बोर्ड. 3 चेंडू येणारे 3 चेंडू. एलेक्स आणि हेमल वावसारची जोडी कितपर्यंत आपल्या संघाला नेऊन सोडू शकते. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येचा विचार केला तर 31 ऑन बोर्ड. वरद विनायक संघ पुन्हा एकदा हेमल वासो स्ट्राईकवर येतात, ज्यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, तेच चित्र, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारे शापार, कम ऑन डीजे. धावसंख्या झाले 35 रन ऑनवर्ड. 5 चेंडू झालेत. पुन्हा एकदा कमबॅक, यशच्या उद्ध्वस्त केला हेमल भावसारच्या लालू यांनी एक सुंदर कमबॅक दाखवते. रुकेश कांबळे सुरेख गोलंदाजी. पहिल्या इनिंगची समाप्ती. वरद विनायक या संघाच्या धावा झाल्यात 35 रन ऑन बोर्ड. एक 36 धावेचं आव्हान असेल एमसीसी या संघाला. एक घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया एकदा संगीत.
असे आहेत हे रक्षक झुकणार नाही कुठे दादूराव हा किंग दमदार आहेत हे देवा ग्रुपचे हिरो मॅक्स बाई समोसारे झाले झिरो सारे हिरो हे सारे हिरो हे सारे हिरो ताजराम आमच्या बाईचे भाव हे देवाबाई नाव त्याच देवाबाई नाव 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 चला स्टेटच्या दिशेने आपण बघू शकतो माननीय श्री तेजस तेंडुलकर वसई विरार शहर देवा ग्रुप प्रमुख यांचे सुद्धा आगमन झालेले आहे या स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम त्यांच्यासोबत त्यांचे रितेश पाटील विरार शहर सचिव त्यांचे बंधू छोटे तन्मय तेंडुलकर यांचे सुद्धा स्टेजच्या दिशेने आगमन झालेले आहे स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम पहिलं षटक पॉवर प्ले चला पहिलं षटक पॉवर प्ले जहानावारीच्या षटकासाठी कॉल दिलेला आहे चला पहिलं षटक हाणामारीच्या षटकासाठी कॉल दिलाय पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न इंटू द गॅप ढकलण्याचा प्रयत्न एक सुरेख क्षेत्ररक्षण चला श्री गणेश झाले MCC या संघाला एका धावेने चला यानंतर वावटेवाडी फेडरेशन वाजत स्वामी समर्थ एक एक्झिबिशन मॅच शेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न वरच्या अंडवर धावची संधी एक केरी धावेने संतुष्ट मारण्याचा प्रयत्न टॅपचा सहारा पण या टॅपचा सहारा काहीतरी पुरेपूर दिसत नाही 3 चेंडू आणि 3 धावा मोठा वर्गा मारला प्रयत्न पण चेंडू सर हात मध्ये धावची संधी पहिला मोठा आधार रोहितच्या रूपात MCC या संघाला देवयाटी जिल्हा संधी चला आता मैदानाच्या आतमध्ये विचार केला एक मोठा बॅटर ओमकार पाटील एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या दिशेने येताना दिसतोय आपल्याला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाले 4 चेंडू आणि 3 धावा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण कुशलच्या हाणामारीच्या षटकात चौकारांची आतिषबाजी कुठे दिसली नाही चला 5 चेंडू आणि 4 धावा झालेल्या आहेत हाणामारीच्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ ओमकार पाटील एक मोठा खेळाडू स्ट्राईक वरती मारण्याचा प्रयत्न आणि पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 5 वरती MCC या संघाची थांबली
घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐक्या एकदा संगीत. चला इंटू द गॅप. पहिला चौकार एमसीसी संघाकडून सीमा रेषा पार. कमान डीजे. Hello, check. Hello, 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 check. Hello, 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 check. Hello, 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 check. चला मॅचच्या दिशेने सामना रंगलाय कुठेतरी. एमसीसी आणि वरद विनायक दोन मोठे संघ मैदानाच्या होते. गोलंदाजी मारू विचार करता आकाश घरत एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी बघू शकता. चला चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला मितेश चेंडूवर जाताना. चला धावसंख्या सांगायची आहे म्हणजे सहाय्यक. हॅलो हॅलो चेक. हॅलो. आणि मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते आकाश. हॅलो 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 बंद. हॅलो दुसऱ्या षटकाची समाप्ती. हॅलो हॅलो. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13. 13. चला थँक्यू. हॅलो हॅलो. चला आपण सन्मान. हॅलो. चला सन्मानाच्या दिशेने स्वामी समर्थ थोडस मागे व्हायचं. चला या स्पर्धेसाठी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभल्यात रेणिता सुवर्णा समाजसेवक यांना यांचा इकडे यथोचित सन्मान होणार आहे. यांच्या सन्मानासाठी मी आमंत्रित करेन माजी नगरसेवक गमरे यांना विनंती करेन यांना रेणिता सुवर्णा यांचा इकडे यथोचित सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून वेळात वेळ काढून लाभलात स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. चला चला माजी नगरसेवक गमरे यांना यांच्या हस्ते सन्मान होताना स्टेजच्या दिशेने आपण हे सुंदर क्षण युट्यूबच्या कॅमेऱ्यात टिपताना बघू शकता. त्यानंतर इकडे दुसरा सन्मान असेल या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी माननीय श्री तेजस तेंडुलकर साहेब देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य वसई विरार शहर अध्यक्ष यांचा इकडे यथोचित सन्मान आहे. यांच्या सन्मानासाठी मी आमंत्रित करेन माननीय श्री किशन रोडे साहेब यांना विनंती करेन त्यांनी यांचा इकडे सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी देवा ग्रुप फाउंडेशनची प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलात तुमचं मनापासून आभार. वेळात वेळ काढून तुम्ही या स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये उपस्थित राहिलात. युट्यूबच्या माध्यमातून बघू शकता आपण हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपताना.
2 चेंडू 18 धावांची खेळी झालेली आहे आतापर्यंत. 2 चेंडू 18 धावा. चला थँक्यू. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून स्वराज्य प्रीमियर लीगला ज्यांनी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट स्पॉन्सर दिलं त्यांचा सुद्धा इकडे यथोचित सन्मान करण्यात येईल. माननीय श्री दिनेश पाल्ले, हॅलो, वावटेवाडी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष यांचा सुद्धा इकडे यथोचित सन्मान करेल. यांना मी आमंत्रित करेल मंचावर. मारुतीला विनंती करेल त्यांनी माननीय श्री दिनेश पाल्ले साहेब, वावटेवाडी सेवा संस्थेचे अध्यक्ष यांचा. हॅलो, हॅलो. चला माननीय श्री दिनेश पाल्ले यांचा इकडे यथोचित सन्मान होईल. 3 चेंडू 22 धावा. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी अनिल तेरवणकर सर यांचा सुद्धा इकडे सन्मान होताना दिसतोय. राम वाल्मिकी त्यांचे सहकारी, त्यांचा सुद्धा इथे सन्मान होताना दिसतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून तुम्ही लाभलात, तुमचा मनापासून आभार. वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला उभे राहिलात, तुमचे मनापासून आभार असतील. चला धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 22 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, एकेरी धाव्याने धावसंख्येत भर. 5 चेंडू आणि 23 धावा. चला यानंतर होण्याची मॅच वावटेवाडी फेडरेशन विरुद्ध स्वामी समर्थ एक एक्झिबिशन मॅच असेल. आणि डॉट निर्धाव चेंडू जे सांगता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे तिथेच. हॅलो चेक. हॅलो हॅलो. चला हॅलो हॅलो. चला 6-13ची मॅच आहे. ओमकार पाटील. चला रेणिताताई सुवर्ण आपल्याकडून रजा घेताना दिसत आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. वेळात वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला उपस्थिती दिली. आप आहे बाहेर आहे असेच आम्हाला नेहमी येत राहा, सहकार्य करत राहा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, वरच्या हँडवर धावचीची संधी आणि एकेरी धाव्याने संतोष. आता 5-12ची ही मॅच. चला ही 5-12ची मॅच. हा सामना रंगलाय. वरद विनायक विरुद्ध MCC संघ. 5-12ची ही मॅच. चला 4-11ची ही मॅच. MCC विरुद्ध वरद वायनक. एक मोठी लढत. 4-11ची ही मॅच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गेला इंटू द गॅप. सीमारे शापार. कम ऑन डीजे. पुण्या गावात आले पाखरू, आहो पुण्या गावात आले पाखरू. डीजे किरण चला 3 मिनिटं बाकी असतील, घाई करायचे. BV एकलव्य स्वामी समर्थ संघाचे सर्व खेळाडू आणि कमिटी मेंबर यांनी स्टेजची संपर्क साधायचा आहे.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षण होते. आता ओमकारला माहिती आहे जबाबदारी स्वतः घेऊन खेळ. 2 चेंडू आणि 7 या दोन चेंडूवरती काय घडणार आहे. चला 2-7 ची ही मॅच आणि डायरेक्ट षटकार ओमकार तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय आणि एमसीसी संघ कुठेतरी या सामन्यातून मागे जाताना दिसतोय. चांगली खेळ दाखवली ओमकार पाटील यांनी. प्रयत्न खूप केले पण प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल एक दिवस. या सामन्यात थोडेसे मागे पडलात काय नाही पण 1-7 ची ही मॅच. एक वरद विनायक संघ बलाढ्य असा संघ काय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा त्या दर्जाचं दाखवलं. त्याच दर्जाची बॉलिंग. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. कॉंग्रॅच्युलेशन वरद विनायक संघ जातोय टॉप 5 मध्ये. वरद विनायक संघ जातोय टॉप 5 मध्ये. आणि हार्ड लक संघ एमसीसी एक चांगली खेळाडू ओमकार पाटील मस्त खेळ दाखवली पण थोडासा मागे पडला आपल्या संघासाठी. चला चला स्वामी समर्थ आणि बीबी एकलव्य व्हॉलेंटियर सर्व मंचाच्या जवळ येतील.